भारताकडून पाकिस्तानचे 11 एअरबेस अवघ्या 23 मिनिटात उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूर बद्दल मोठी माहिती समोर. पाकिस्तानातील चीनी एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटं पूर्णपणे जॅम. सिंधू पाणीवाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी. भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती. नद्या कोरड्या पडू लागल्यानं पाकिस्तान गुडघ्यावर. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा आज जम्मू काश्मीर दौरा. श्रीनगरमध्ये जवानांची भेट घेणार तर उद्या गुजरातमध्ये भूज एअरबेसचा दौरा करणार. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्री विजय शहांविरोधात गुन्हा दाखल. आज हायकोर्टात सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा. राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरू. अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या. जयंत पाटलांच्या सगळ्या निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग. येत्या काही दिवसात महत्त्वाच्या पदांमध्ये फेरबदल होणार. कोणाला कोणतं पद मिळणार याकडे लक्ष. राहुल गांधींचा 5 महिन्यातला चौथा बिहार दौरा. दरभंगामध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांशी संवाद साधणार तर पाटण्यात फुले चित्रपट पाहणार. वक्फ कायद्यावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. नवे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर पहिल्यांदाच सुनावणी होणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न. राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या 3 महिन्यांच्या कालमर्यादेसंबंधी विचारणा. घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल. काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. 2 दहशतवाद्यांना घेरलं. परिसरात शोधमोहीम सुरू. छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार. मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं जप्त. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून कौतुक. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात उद्योजकाच्या घरावर दरोडा. 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाची माहिती. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ